टिपला होता की कशा पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी करतो आणि मला कशा पद्धतीची फलंदाजी करतो ठरवून केलेला फटका होता, परंतु 4 धावेने धावसंख्या पुढे सरकवणार आहे. धावसंख्या झालेली आहे ती 9 धावा. पहिलं षटक समाप्त होतंय. विदाउट लॉस ऑफ विकेट 9 रन्स ऑन स्कोर बोर्ड. खूप चांगल्या पद्धतीची कंजूस गोलंदाजी केली होती. गोलंदाजाने पहिले 4 चेंडू काय टाकले होते अप्रतिम, अक्षरशः रोखून ठेवलं होतं फलंदाजांना. आता मात्र दुसरा गोलंदाज कोण आहे हे आपल्याला बघायचं आहे. नक्कीच पहिल्या षटकामध्ये 9ची सरासरी राखण्यामध्ये यश मिळालंय. 30-35च्या धावा होणं गरजेचंच आहे या मैदानामध्ये, कारण का अजूनपर्यंत 40-50 अशा धावा होत आहेत. तर 40-35-50 असा स्कोर चेसेबल असेल या ठिकाणी. दुसऱ्या फेरीतील सामन्यांचं पृथक्करण आपल्याला सांगतो. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आपण या ठिकाणी बघणार आहोत ओमसाई डावलवाडी विपक्ष शिवशक्ती भातगाव, आणि सेकंड मॅच आपण या ठिकाणी बघणार आहोत राधाकृष्ण डिकेवाडी विपक्ष जोगे स्मृती 11 बोरंबाड. त्यानंतर सोमेश्वर आरवली विपक्ष पाताडेवाडी आणि आरके चॅलेंजर गोरेवाडी विपक्ष या सामन्यातील विजेता संघ. अशा दुसऱ्या फेरीचं या ठिकाणी पृथक्करण असणाऱ्या सामन्यांचं आपण मॅचकडे वळूयात. खूप चांगल्या पद्धतीची या ठिकाणी फलंदाजी बघायला मिळते फलंदाजांकडून आणि गोलंदाज तेवढी टिचून गोलंदाजी करतोय. या ठिकाणी चौकार आलाय फलंदाजीच्या बॅटमधून. आता मात्र तेवढाच चांगला फटका आहे. बॅकवर्ड शॉर्ट लेग क्षेत्राच्या दिशेने फटका होता. अप्रतिम फलंदाजी केली जाते. तेवढं चांगलं शतक्षण केलं जाते. फेक केली जाते शतकाद्वारे. अप्रतिम फलंदाजी, परंतु तेवढंच चांगलं शतक्षण आपण बघितलं. 2 धावा काढण्यामध्ये यश मिळालं. खूप चांगली खेळी आपल्याला बघायला मिळते. चौकार पण आले. एकेरी धावाने सुद्धा धावा उभ्या करतायत. हे सेन्सेबल क्रिकेट आहे की आपण चौकार मारलाय तर पुढच्या आपण एकेरी धावा जमा कर. चेंडू निर्धाव जाणं गरजेचं नाही, धावा येणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करतोय हा गोलंदाज. आता मात्र चांगला फटका आहे आणि चेंडू सीमारेषा बाहेर जातोय. षटकार येतो या ठिकाणी फलंदाजाच्या बॅटमधून. तेजसच्या बॅटमधून आलेला हा फटका आहे. अप्रतिम फटकेबाजी बघायला मिळते. 11 स्टार आंबाऊ संघ, 11 स्टार पकडेवाडी संघ आपल्या अपेक्षा सिद्ध करतायत. अपेक्षेप्रमाणे खेळी होते त्यांच्याकडून. नक्कीच धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या झाली 21 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. खूप चांगली मॅच आपण या ठिकाणी बघतोय. तेजस आक्रमकपणा व्यक्त करतो या ठिकाणी आपल्या बॅटमधून. पुन्हा एकदा चांगला फटका, स्लो डिलिव्हरी आहे. 1 धाव पूर्ण करण्यामध्ये यश मिळतंय आणि मात्र चांगलं कमबॅक केलंय गोलंदाजाने. धावसंख्या झाली 22 धावा. नक्कीच चांगला फटका होता. तर चांगल्या फटक्यावर 6 धावा आल्या. बॅटच्या रडार मधून आलेला होता फटका. तेजस चांगली फलंदाजी करतोय तेजस. अखिलेशची बॅट मात्र आज शांत आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. तेवढा चांगला फटका आहे या ठिकाणी. डी फाईन लेग क्षेत्राच्या दिशेने चेंडू जातोय. जरा सामना थांबवा पंच, सामना थांबवा. ओके, थोडासा स्कोरिंग मध्ये प्रॉब्लेम झाला होता. प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झालेली आहे 29 धावा. हा षटकार आलाय. खूप चांगली फलंदाजी आपण या ठिकाणी बघितली. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. आता मात्र चांगला चेंडू आहे. झेलबाद होण्याची शक्यता होती. अखिलेश, चांगला फटका बघायला मिळाला अखिलेश कडून.
मिड ऑन क्षेत्राच्या बाजूने हा फटका होता. खूप चांगला क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. दोन धाव मिळणार या फटक्यावर. धावसंख्या 31 झालेली आहे. विदाउट लॉस ऑफ विकेट 31 रन्स. चांगली फलंदाजी आंबव संघाकडून आपण बघतोय. तेजसने षटकार ठोठावलाय, अखिलेशने पण षटकार ठोठावलाय. एकंदरीत चांगलं पार्टनरशिप आपल्याला या ठिकाणी या दोन्ही खेळाडूंमधून बघायला मिळते. हे सुद्धा नौकी चेहरे आहेत आणि सातत्याने आपल्या ग्रामीण क्रिकेटसाठी खूप चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स त्यांच्याकडून होतोय. कौतुक आहे या खेळाडूंचं. आता मात्र या ठिकाणी तिसरं षटक कोण हाताळेल ते आपल्याला बघायचं आहे. 3 षटकांचे सामने आहेत. संदेश गोलंदाजी मार्कवर संदेश सज्ज होईल. अखिलेशला आपण स्ट्राईक एंडला बघू शकतो. नॉन स्ट्राईक एंडला या ठिकाणी तेजस आहे. दोन्ही सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये आहे. स्ट्राईक एंडला तेजसला आपण बघतोय. तेजसने सुद्धा एक षटकार ठोठावला होता. चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी अजूनपर्यंत. आणि आता मात्र चांगला चेंडू आहे. खूप टप्प्याचा चेंडू. बाउन्सर या ठिकाणी बाउन्सरचा उपयोग केला जातोय. सुंदर गोलंदाजी. गोलंदाजांना माहिती आहे चांगली फटकेबाजी केली जातात. एखाद दुसरा बाउन्सर चेंडू टाकला तर निर्धाव येऊ शकतो. या अपेक्षेने या ठिकाणी चातुर्यपणे केलेली ही गोलंदाजी होती. सुंदर चेंडू आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. आता मात्र या ठिकाणी पंचांनी हात फैलावले आहेत. मिस्टर एक्स्ट्रा मिळेल. धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या झाले 32 रन्स. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 40 ते 45 चेसेबल धावा जमा होऊ शकतात. फ्री हिट पंचांनी या ठिकाणी घोषित केलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी फलंदाजांसाठी सुवर्ण संधी लागून आलेली आहे. बघूया या सुवर्ण संधीचा कितपत लाभ घेतात फलंदाज. चांगला फटका आहे आणि चांगल्या फटक्यावर या ठिकाणी स्क्वेअर लेग क्षेत्राच्या बाजूने गेलेला हा षटकार बघायला मिळतो. मॅग्निफिशियंट षटकार बघायला मिळतोय. 6 धावांची धावसंख्या पुढे सरसावते. आक्रमण चढवलं जातं या ठिकाणी गोलंदाजांवर. धावसंख्या झालेली आहे ती 38 धावा. नक्कीच चांगली फलंदाजी करतोय आंबव संघ आणि खूप अपेक्षा आहेत या दोन खेळाडूंकडून. सातत्याने जवळजवळ 2-3 वर्ष क्रिकेट खेळतात. हे नवीन चेहरे आहेत आंबव संघाकडून. 2-3 वर्षामध्ये चांगला अनुभव या खेळाडूंना आलेला आहे संपूर्ण मैदानाचा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल स्वतःच्या गोलंदाजी मार्कवर. आता मात्र तेवढा चांगला चेंडू आहे. फ्लिप केलं जातंय. शतक येतोय. चेंडू अडवतोय. चेंडू फेक केली जाते. पुन्हा एकदा या ठिकाणी गचाळ क्षेत्ररक्षण. खराब फेक केली जाते या ठिकाणी शतककडून. तोट्याला सामोरं जावं लागतं आणि या ठिकाणी 2 टोटल 3 धावा या ठिकाणी मिळतील. धावफलकावर लागतील. धावसंख्या 41 वर जाऊन पोहोचते. अजूनही सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. तेजस आणि अखिलेश. मिस्टर एक्स्ट्रा पंच हात फैलावतील. धावसंख्या पुढे जाते 42. हळूहळू या ठिकाणी उडाचा तडका कमी होतोय आणि नक्कीच उत्तरार्धाकडे ही स्पर्धा जाऊन पोहोचलेली आहे. शांत स्थितीमध्ये चालू असलेले सामने आपण या ठिकाणी पाहतोय. कोणताही वाद नाहीये, कोणताही विवाद नाहीये. मॅनेजमेंट पर्व पहिले आहे, परंतु पहिल्या पर्वामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन आपण बघतोय. तेवढा चांगला फटका आहे. शफल केलं होतं फलंदाजाने, परंतु त्यामध्ये अपयश आलंय फलंदाजाला. एक चिकी सिंगल काढण्यामध्ये यश मिळतंय. नक्कीच एकेरी धावा सुद्धा येणं गरजेचं आहे. आपण 2 षटकार ठोठावलेत तर प्रत्येक वेळेला षटकार मारायला न जाता एकेरी धावा काढून आपल्या संघाच्या धावसंख्येमध्ये कशी वाढ करता येईल याकडे काढून लक्ष देणं गरजेचं आहे. नक्कीच सेन्सिबल क्रिकेट यालाच म्हणतात. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आपण बघतोय. यानंतर सेकंड राऊंडला सुरुवात केली जाणार आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी शफल केलं जातं आहे. स्क्वेअर लेग क्षेत्राच्या बाजूने हा झेल टिपला जातोय. फलंदाज बाद होतोय. स्वतः यष्टिरक्षकाद्वारे या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं जाते. फलंदाज बाद.
आहोत. शुभम कडून सुद्धा खूप अपेक्षा आहेत. तेजसला या ठिकाणी माघारी जावं लागेल. तेजसने खूप चांगल्या पद्धतीचा खेळी केली आपल्या संघासाठी. तर मात्र चांगला क्षेत्ररक्षण बघायला मिळाला असता, परंतु या ठिकाणी झेल सोडलाय. एक धाव तर पूर्ण केली, दुसऱ्या धावेसाठी पळतायत. या चेंडूवर एक धाव मिळणार आहे. पहिली इनिंग या ठिकाणी समाप्त होते. स्कोअर बोर्डवर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 45 धावांचं विजय आव्हान दिलं या ठिकाणी 11 स्टार पकडेवाडी संघाने. नक्कीच आपण पुढील टॉसकडे वळणार आहोत. यापुढील होणारा सेकंड राऊंड मधील पहिला सामना ओमसाई डावलवाडी विपक्ष शिवशक्ती भादुगाव. दोन्ही संघनायकांना सेकंड कॉल असेल. आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. ओमसाई डावलवाडी विपक्ष शिवशक्ती भादगाव. नक्कीच चांगल्या पद्धतीची आपण फलंदाजी बघितली. आंबो संघाने 45 धावांचं टार्गेट ठेवलंय आणि या टार्गेटचा पाठलाग करायचा या ठिकाणी. डिंगणी संघाला तर डिंगणी संघाकडे सुद्धा तेवढे चांगले ताकदीचे फलंदाज आहेत आणि आंबो संघाकडे गोलंदाजी ही त्यांच्या दमाईची बाजू आहे. गोलंदाजी जोरावर त्यांनी भरपूर सामने असे विजयापर्यंत पोहोचवलेले आहेत, परंतु डिंगणी संघ पण काही कमी नाहीये. दोन्ही संघांची चुरस या ठिकाणी पणाला लागलेली आहे. दोन्ही संघाकडे तेवढे चांगले खेळाडू आहेत, दोन्ही संघाकडे तेवढे चांगले क्षेत्ररक्षक आहेत, गोलंदाज आहेत. तर चांगले मॅच आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. कुठेही जाऊ नका. भेटूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर. डीजे या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आंबव संघाने आणि फलंदाज मैदानामध्ये येऊ द्या डिंगणे संघाचे. तब्बल या ठिकाणी 45 धावांचं टार्गेट आपण बघू शकतो. तब्बल 15-15च्या सरासरीने धावा प्रत्येक षटकामागे आपल्याला बनवायच्या आहेत. मॅच खूप रोमहर्षक होईल ही सुद्धा, कारण डिंगणे संघाकडे सुद्धा तेवढ्या ताकदीचे फलंदाज आहेत. उत्तरार्धामध्ये या ठिकाणी स्पर्धा जाऊन पोहोचलेली आहे. डावलवाडी संघाच्या संघनायकाला या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये आमंत्रित करतो. डावलवाडी ओमसाई डावलवाडी. जर बघितलं आपण या ठिकाणी घारेवाडी चषक 2025 पर्व पहिले अनुभवतोय, पाहतोय. सातत्याने या खेळाडूने एक चांगले मॅनेजमेंट देण्याचा प्रयत्न केलेला आहे टेनिस क्रिकेटसाठी, खेळाडूंसाठी. अशा प्रकारची भारत स्पर्धा भविष्यामध्ये सुद्धा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. पर्व पहिली आहे आणि पहिल्याच पर्वामध्ये धमाकेदार नियोजन आपण बघतोय. शांततामय वातावरणामध्ये चालू असलेले मॅचेस आहेत आणि मजा येईल ही मॅच बघायला, पाहायला सुद्धा मजा येईल. प्रेक्षक सुद्धा एक चांगली मॅच आपण बघणार आहोत. 45 धावांचं विजय आव्हान आपल्या समोर आहे आणि हे टार्गेट चेस करायचं आहे डिंगणी संघाला. या ठिकाणी डिंगणी संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. स्ट्राइक एंडला आपण बघू शकणार आहोत संदेश, नॉन स्ट्राइक एंडला रोशनला बघू शकणार आहोत. तर दोन्ही नक्कीच दोघांच्या खांद्यावर कमान असेल. आपल्या संघाची विजयाची मोहर लावण्याची कमान संदेश आणि रोशनवर असेल आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल आपण बघू शकणार आहोत. अभयला बघू शकणार आहोत. नक्कीच नवीन नवीन चेहरे आपल्याला पकडेवाडी संघाकडून बघायला मिळत आहेत. सातत्याने ओव्हरआर्म क्रिकेटची चांगली प्रॅक्टिस त्यांच्याकडून सुद्धा या ग्राउंडवर होत असते. नवके चेहरे पुढे येताना दिसतात. याचा क्रिएट आहे, नवीन चेहरे पुढे येणं गरजेचं आहे.
अनुभवी खेळाडूंना नवीन चेहऱ्यांना प्राधान्य देणं गरजेचं आहे, तर तो खेळाडू पुढे जाईल, आपल्या वाडीचं नाव करेल, आपल्या गावाचं नाव करेल. मॅचला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कर गोलंदाज सज्ज होते. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी केली जाते. या ठिकाणी पहिला चेंडू फेकला जातोय. फलंदाज सुद्धा फलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. चांगला चेंडू आहे, पंचांकडे अपील केली जाते फलंदाजांकडून. चेंडू निर्धाव जातोय. पहिला चेंडू अप्रतिम वाईड लाईनच्या बरोबर बाजूला टाकलेला हा चेंडू होता. अप्रतिम गोलंदाजी केली जाते. निर्धाव येतोय चेंडू या ठिकाणी. या ठिकाणी आदरणीय जितेंद्रजी बडबे साहेब आलेले आहेत. त्यांचा आपण मनापासून हार्दिक स्वागत करूयात. स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो की आपण समालोचन कक्षामध्ये स्थानपन्न व्हा. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. चांगला शतकक्षण त्या ठिकाणी केलं जातंय. मंगेश येतोय चेंडूवर. 2 धावा पूर्ण करण्यामध्ये यश मिळतंय. अतुल कांगणे यांच्या शुभ हस्ते मंगेश बडबे यांना सन्मानित केले जाते. आपला शुभ सन्मान या ठिकाणी या मंडळाच्या माध्यमातून केला जातोय. आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण मॅचकडे वळूयात. अभय चांगली गोलंदाजी करतोय. नक्कीच आता मात्र या ठिकाणी संदेशला आक्रमण चढवणं गरजेचं आहे. 15 धावांची सरासरी आपल्याला राखायचं आहे. एखाद दुसरा मोठा फटका या षटकामध्ये येणं गरजेचं आहे. आणि आता मात्र चांगला फटका आहे. डिफाईन लेग क्षेत्राच्या दिशेने चेंडू चाललाय. फेक केली जाते. चेंडू अडवला जातोय. अप्रतिम सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतं पकडेवाडी संघाकडून. नक्कीच या चेंडूवर 1 धाव पूर्ण करण्यात यश मिळतंय. धावसंख्या झालेली आहे ती पहिल्या षटकाचा खेळ चालू असताना 3 धावा. विदाउट लॉस ऑफ विकेट 3 रन्स. खूप चांगली गोलंदाजी आपण या ठिकाणी बघतोय पकडेवाडी संघाची. नौके चेहऱ्यांना या ठिकाणी संधी दिली जाते. जर नक्कीच अनुभवाच्या जोरावर या ठिकाणी प्रमोदला आपण बघू शकतो संघाची कर्णधार पद ते स्वीकारतायत आणि सातत्याने त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्याने सुद्धा चांगलं नाव क्रिकेटमध्ये कमवलेलं आहे. नक्कीच आज त्यांच्या उपस्थितीमध्ये आज त्यांच्या कर्णधार पदामध्ये आपला संघ खेळतोय ही खूप अभिमानाची बाब आहे आणि नवीन चेहरे त्यांच्या माध्यमातून बघायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. आता मात्र चांगला चेंडू बघायला मिळतोय. चांगला फटका आहे आणि या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. 1 विकेट मिळते गोलंदाजाला अभयला. सुंदर गोलंदाजी डीजे. का होता परंतु तेवढाच चांगला झेल या ठिकाणी शतकक्षकाने टिपलाय. आता मात्र फलंदाजीसाठी फलंदाज येईल. सुशांतला आपण बघू शकणार आहोत. नक्कीच मोठा मासा गळाला लागलेला आहे. रोशनच्या रूपाने एक चांगला फलंदाज डिंगणे संघाचा आणि नक्कीच मोठी विकेट मिळालेली अभयला. अभय चांगली गोलंदाजी करतो. नियंत्रित गोलंदाजी आपल्याला ठिकाणी बघायला मिळते. 15ची सरासरी राखणं गरजेचं आहे. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. आता मात्र चांगला फटका आहे. चेंडू हवेत आहे आणि या ठिकाणी 1 बाउंस चेंडू सीमारेषा बाहेर जातो. मॅग्निफिशंट चौकार येतोय डीजे. बघतायत धावसंख्या झाली 7 धावा. आता मात्र तेवढा चांगला चेंडू आहे. चेंडू हवेत आहे. झेल होण्याची शक्यता आहे. चांगला क्षेत्ररक्षण या ठिकाणी केलं जात आहे. यापुढील होणारे मॅच आपण बघू शकतो. शिवशक्ती भातगाव विपक्ष ओमसाई डावलवाडी. दोन्ही संघातील कर्णधारांना लास्ट कॉल असेल आपल्यासाठी, नाहीतर पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची नोंद घ्या. दोन्ही संघाच्या संघनायकाने या ठिकाणी मंडळाने बोलवलेलं आहे. पहिलं षटक समाप्त झालेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 विकेट लॉस ऑफ 9 रन्स.
खूप सुंदर शतक हाताळलं या ठिकाणी गोलंदाज अभय याने. आता मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल देवेंद्र. हा सुद्धा उंचपुरा शरीर यष्टीचा गोलंदाज आहे. सातत्याने या खेळाडूकडे सुद्धा खूप चांगला दांडगा अनुभव आहे आणि नक्कीच या स्पर्धेमध्ये चांगला परफॉर्मन्स त्याच्याकडून सुद्धा बघायला मिळेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीखेरीज संघाची धावसंख्या 9 झालेली आहे एका विकेटच्या नुकसानीवर. अजूनही 2 षटक बाकी आहेत. 45 धावांचा पाठलाग करायचा आहे म्हणजे 15ची सरासरी राखणं गरजेचं आहे. परंतु पहिल्या षटकामध्ये 9 धावा तर आलेल्या आहेत. दुसऱ्या षटकामध्ये मोठी फटकी येणं गरजेचं आहे. जर विजयाची मोहर लावायची असेल तर फटके येणं गरजेचं आहे. वैभव गोलंदाजी मार्कवर वैभव सज्ज होतोय. खूप चांगला या ठिकाणी फटका होता. चेंडू निर्धाव जातोय. चेंडू मिस्टर एक्स्ट्रा पंचांनी घोषित केलेला आहे. मिस्टर एक्स्ट्राच्या स्वरूपाने ही 1 धाव खात्यामध्ये जमा होईल. धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचते. नियंत्रित मारा करणं गरजेचं आहे. वैभवला सुद्धा पहिलं षटक सुंदर हाताळलं होतं अभयने. नक्कीच स्वतःच्या वाडीतील खेळाडू खेळताना एक अभिमान होतोय की आज माझा संघ चांगला परफॉर्मन्स करतोय. परमोद सुद्धा स्वतःच्या संघाच्या कामगिरीवर नक्कीच खुश असतील. आपला संघ एवढी चांगली कामगिरी करतोय आणि अपेक्षाच आहे आपल्या संघामध्ये तेवढे चांगल्या ताकदीचे खेळाडू आहेत. वैभव पुन्हा एकदा सज्ज होईल. हो आता मात्र चांगला चेंडू आहे परंतु गचाळ यष्टीरक्षण केलं जात आहे आणि या ठिकाणी 4 धावा मिळणार आहेत. अतिशय खराब शतक्षण देवेंद्र यांच्याकडून बघायला मिळते. चेंडू सुंदर होता परंतु शतक्षण खराब. या ठिकाणी 4 धावा मिळणार आहेत. धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचलेली आहे. नक्कीच खराब यष्टीरक्षण हे सुद्धा एक कारण होऊ शकतं पराजयाकडे जाण्याचं. आपल्या संघाने एवढी चांगली फलंदाजी केले तर शतरक्षण चांगलं करणं गरजेचं आहे. गोलंदाजी चांगली केली जाते परंतु शतरक्षण चांगलं नसेल तर गोलंदाजाची मेहनत पूर्ण वाया जाते. एवढे आपण अपार कष्ट करून या मैदानामध्ये उतरला आहात. आपल्या संघासाठी आपण खेळतो आहोत. चांगलं शतरक्षण होणं गरजेचंच आहे. पुन्हा एकदा वैभव सज्ज होईल. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतोय वैभव. फलंदाज सुद्धा शफल केलं जात आहे. चांगला फटका आहे. मिडॉन क्षेत्राच्या बाजूने हा फटका होता. या चेंडूवर या ठिकाणी 1 धाव मिळते. धावसंख्या पुढे सर धावसंख्या झालेली आहे ती 15 धावा. सातत्याने आपण जर बघतोय तर नक्कीच चांगले मॅच या ठिकाणी चालू आहे. पुन्हा एकदा सज्ज होईल वैभव. चांगला फटका आहे. मिड विकेट क्षेत्राच्या दिशेने हा येतोय चौकार. मॅग्निफिशंट चौकार या ठिकाणी येतोय. सुशांतच्या बॅटमधून सुंदर फटकेबाजी केली जाते. अशाच प्रकारचे फटके येणं गरजेचं आहे. जर विजयापर्यंत पोहोचायचं असेल तर चांगली फलंदाजी करावी लागेल. एकेरी दुहेरी धावा येणं गरजेचं आहे परंतु त्याचबरोबर षटकार चौकार सुद्धा येणं गरजेचं आहे. वैभववर यावेळी आक्रमण चढवलं जात आहे. चांगला परफॉर्मन्स दोन्ही टीम कडून आपल्याला बघायला मिळतं. मी मगाशीच म्हटलं दोन्ही संघ तेवढे ताकदीचे आहेत. आता मात्र थोडीशी गतीमध्ये मिश्रण केलं जात आहे. स्लो डिलिव्हरी बघायला मिळाली या ठिकाणी वैभव कडून. हेच चातुर्यपणा गोलंदाजामध्ये असणं गरजेचं आहे. ही चाणाक्ष नीती असणं गरजेचं आहे. आपल्याला चौकार आलाय तर बॅट्समनचा फुटवर्क ओळखणं गरजेचं आहे आणि त्यानुसार गोलंदाजी करणं गरजेचं आहे. नक्कीच वैभवकडून त्या अपेक्षा पूर्ण केल्या जात आहेत. पुन्हा एकदा स्वतःच्या गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. चांगला चेंडू तेवढं चांगला क्षेत्ररक्षण केलं जातं यष्टीरक्षकाकडून. चेंडू निर्धाव येतोय. दुसऱ्या षटकाचे काही चेंडू शिल्लक आहेत. 1 चेंडू शिल्लक आहे. नक्कीच यानंतर तिसरा आणि निर्णायक षटक असेल. धावसंख्या लागलेल्या स्कोअर बोर्डवर 19 धावा. दुसऱ्या षटकामधील हा शेवटचा चेंडू आहे. पुन्हा एकदा मिस्टर एक्स्ट्रा. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण केले जाते प्रमोद कडून आणि या ठिकाणी
2 धावा पूर्ण करण्यात यश तर मिळालेलं आहे. मिस्टर एक्स्ट्रा +3 या ठिकाणी पंचांनी घोषित केल्यात. 2+1 असे एकूण 3 धावा धावफलकावर जमा होणार आहेत. पंचांकडे अपील केली जाते या ठिकाणी आणि अपील सुद्धा फेटाळून लावली जाते. 3 धावा तर नक्कीच धावफलकावर लागतील. धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचलेली आहे. अजूनही दुसरा षटक चालू आहे. आदरणीय शशिकांतजी पाटील साहेबांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं आमच्या मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खरंच तुमच्यासारख्या समाजसेवकांमुळेच या खेळाडूंना या स्पर्धांना 4 चांद लागतात. साहेब आपलं स्वागत आहे मंडळाच्या माध्यमातून. सुंदर या ठिकाणी शतकक्षण आपण बघतोय. चांगला चेंडू आखूड टप्प्याची गोलंदाजी या ठिकाणी गोलंदाजाने केली होती, परंतु 1 धाव पूर्ण केली जाते. षटक समाप्त होते. षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 23 धावा. 1 विकेट लॉस ऑफ 23 रन्स ऑन स्कोर बोर्ड. नक्कीच पाटील साहेब आपल्या या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आमच्या मंडळाच्या माध्यमातून आपल्याला सन्मानित करण्यात येते. मी आदरणीय शांतारामजी कांगणे साहेब यांना विनंती करतो की आदरणीय शशिकांतजी पाटील साहेबांचा आपण सन्मान करावा. खरं तर ही स्पर्धा ग्रामीण क्रिकेटला एक चांगली ओळख निर्माण करून देण्याच्या हेतूने आयोजित केलेला आहे. ग्रामीण खेळाडू पुढे येणं गरजेचं आहे. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळणं जाणं गरजेचं आहे. प्रदीप सरका ISPL मध्ये सिलेक्शन झालेला खेळाडू आज या स्पर्धेमध्ये खेळतोय. नक्कीच असेच खेळाडू घडणं गरजेचं आहे आणि हे आपलं भाग्य आहे की एवढे मोठे खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी येत आहेत. पर्व पहिले असून सुद्धा एक चांगलं मॅनेजमेंट या मंडळाने देण्याचं काम केलेलं आहे. साहेब पुन्हा एकदा आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. मॅचकडे वळूयात. 6 चेंडू 22 धावांची आवश्यकता आहे. चांगला चेंडू, अप्रतिम गुड लेंथ वरून उसळी घेणार हा चेंडू होता. सुंदर गोलंदाजी केली जाते. आता मात्र या ठिकाणी फलंदाज धावबाद होतोय. विकेट दिली जाते. नक्कीच फलंदाजांकडून सुद्धा खूप अपेक्षा असतील. 5 चेंडू मध्ये या ठिकाणी 22 नवीन बॅटर या ठिकाणी मैदानामध्ये येत आहेत. स्वप्नीलवर या ठिकाणी संघाची धूर हातामध्ये आहे. स्वप्नीलच्या आता मात्र या ठिकाणी फलंदाजांना मोठे फटके मारणं गरजेचं. आता मात्र रडार मध्ये आलेला चेंडू आहे आणि या ठिकाणी 1 बाउन्स चेंडू सीमा रेषा बाहेर जातोय. लॉंग ऑन क्षेत्राच्या बाजूने हा फटका होता. अप्रतिम फटकेबाजी करायला पाहायला मिळते या ठिकाणी फलंदाजाकडून. सुशांत याच्या बॅटमधून आलेला हा फटका आहे. मॅग्निफिशंट चौकार येतोय. अशाच पद्धतीची फलंदाजी करणं गरजेचं आहे. 4 चेंडू आणि 18 धावा असं समीकरण असेल. विजयाचा पताका लावायचा असेल तर अशाच प्रकारचे फटके येणं गरजेचं आहे. 4 चेंडू 18 असं समीकरण असेल. नक्कीच सुशांतला आक्रमण चढवणं गरजेचं आहे. सुंदर फटका निघाला सुशांतच्या बॅटमधून आताच. आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. मात्र आखूड टप्प्याचा चेंडू, अप्रतिम गोलंदाजी, चेंडू खालती बसतोय, चेंडू निर्धाव जातोय. चांगला कमबॅक करतोय गोलंदाज सुद्धा. अशाच पद्धतीची नियंत्रित गोलंदाजी करणं गरजेचं आहे. चौकार आला तर चेंडूची थोडीशी दिशा बदलली आणि नक्कीच फलंदाजाचा फुटवर्क सुद्धा या ठिकाणी गोलंदाजानं ओळखला होता. पण एकदा गोलंदाज सज्ज होईल आणि आता मात्र स्टंपच्या खूपच बाहेरचा हा चेंडू होता. पंचाने हात फैलावलेत. चेंडू वाईट जातोय. धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या झालेली आहे 28 धावा. विजयासाठी अजूनही 17 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. शफल होऊन मारण्याचा प्रयत्न होता परंतु फलंदाजाला यश मिळत नाहीये. चेंडू मात्र निर्धाव जाईल. 2 चेंडू 2 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. जवळजवळ या ठिकाणी सामन्याची औपचारिकता बाकी आहे. 11 स्टार पकडेवाडी संघाने या ठिकाणी हा सामना एका ती आपल्या खिशामध्ये घातलाय.
एकंदरीत चांगली फलंदाजी केली, चांगली गोलंदाजी केली. आता मात्र एक चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. या ठिकाणी पॉईंटच्या दिशेने या ठिकाणी कट केलं जात आहे आणि एक धाव मिळेल या चेंडूवर. आणि या ठिकाणी 11 स्टार पकडेवाडी हा संघ विजय होते. विजय संघाचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पराजय संघाचं सुद्धा आपण मंडळाच्या माध्यमातून आभार व्यक्त करूया. धन्यवाद. त्यानंतर या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय शशिकांतजी पाटील साहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत. साहेब, आज ग्रामीण विभागातील खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळावा, चांगला मंच मिळावा या उद्देशानं वाघजाई क्रिकेट क्लब घारडेव यांच्या माध्यमातून ही स्पर्धा राबवली जाते. आदरणीय शशिकांतजी पाटील साहेब यांचा शुभ सन्मान केला जातोय. या मंडळाचे आधारस्तंभ आदरणीय शांतारामजी कांगणे साहेब यांच्या शुभ हस्ते मायेची उबदार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी हा सन्मान केला जातोय. खूप चांगल्या पद्धतीचे या ठिकाणी सहकार्य साहेबांकडून आम्हाला मिळालेलं आहे. शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आपल्या दिवामधील, आपल्या दातिवलीमधील खेळाडू पुढे जाणं गरजेचं आहे. याच अनुषंगाने अनेक सामाजिक कार्यकर्ते काम करत असतात. त्याचप्रमाणे शशिकांतजी पाटील साहेब यांचं सुद्धा क्रिकेटवर प्रेम आहे आणि प्रेमापोटी या ठिकाणी आर्थिक प्रकारचं सहकार्य त्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळालं. साहेब धन्यवाद आपले. या मॅचचं मॅन ऑफ द मॅचच्या पारितोषिक जातंय